नमस्कार, मी वैद्य अपर्णा प्रसाद देशपांडे, टिळकवाडी, नाशिक। आज आपण जाणून घेणार आहोत लवंग या द्रव्याबद्दल। लवंग ही आपल्या सगळ्यांच्या परिचयाची व औषधी गुणधर्मयुक्त अशी आहे। हिचा रस हा कडू, तिखट, पचनानंतरचा रस सुद्धा तिखट, तर कार्यकारी शक्ती ही शीत म्हणजे थंड असते। गुणांनी लवंग ही लघु व स्निग्ध असते। लवंगेचे बाह्य आणि अभ्यंतर असे दोन्ही उपयोग आहेत। ती आपल्या गुणांनी कफ व पित्त कमी करणारी, रुची वाढवणारी, भूक वाढवणारी, पचनाला मदत करणारी, डोळ्यांना हितकर अशी आहे। हिच्यामध्ये युजनॉल हे रासायनिक द्रव्य असते। लवंगेपासून तेलही मिळवता येते आणि ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे। बाह्यतः शिरशूलावर लवंगाचा लेप करावा। आमवात, सायटिका, कंबरदुखी याच्यावर लवंगाचे तेल चोळल्याने दुखणं कमी होते। दात दुखणे, किडणे यात लवंग तेलाचा कापूस दातात धरावा, कीड कमी होऊन वेदना थांबतात। तसेच मुखदुर्गंधी हे लक्षण असल्यास नियमितपणेच लवंग चघळावी। पोटातून घेण्यासाठी कोणकोणत्या कारणांसाठी आपण लवंग वापरू शकतो, तर मुख्यतः लवंग ही पचनासंबंधीच्या सगळ्या तक्रारीत आपण वापरू शकतो। तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, तोंडाला सतत कोरड पडणे यात लवंग उत्तम कार्य करते। तसेच ती वाताची गती नियमित करून यकृताला तिच्या कार्यात मदत करत असल्याने भूक न लागणे, अपचन, पोटात गॅस होणे, पचन न होता पित्त वाढणे, उलटी मळमळ होणे, वातुळ खाल्ल्याने पोट फुगणे यात भाजलेल्या लवंगेचे 2 ग्रॅम चूर्ण मधाबरोबर चाटवावे किंवा लवंग तेलाचे 5 थेंब साखरेबरोबर द्यावे, वाताचे उत्सर्जन होते। वारंवार तहान लागणे, तोंड कोरडे पडणे यात लवंग उकळत्या पाण्यात टाकून झाकून ठेवून नंतर ते पाणी प्यायल्यास तहान कमी लागते। श्वसन संस्थेचा विचार केल्यास लवंग ही त्यातील उग्रगंधी तेलामुळे कफ विरघळणारी, दुर्गंध कमी करणारी असते। तिच्यामुळे श्वासवाहिन्यांच्या कार्याला मदत होऊन कफ सहज बाहेर पडतो। म्हणून छातीत कफ होऊन दम लागणे, श्वासाला त्रास होणे, उचकी लागणे यात लवंगेचा वापर करावा। जुनाट श्वसन क्रियेचे विकार, राजयक्ष्मा आणि विकृत कफ या सगळ्यांमध्ये लवंगेमुळे कफ कमी होऊन रुग्णास बरे वाटते। लवंग ही हृदयाला हितकर व रक्तसंवहनाला मदत करणारी आहे। तिच्या कडू व तिखट रसाने ती रक्तही शुद्ध करते। त्यामुळे हृदय दौर्बल्य व रक्तदुष्टीजन्य विकार, त्वचारोग, वातरक्त यामध्ये लवंग नित्य सेवनात ठेवावी। स्त्रियांना प्रसवोत्तर दूध येत नसल्यास किंवा लहान मुलांना दूध पचत नसल्यास स्तन्याचे शोधन आणि वर्धन या दोन्ही गोष्टी लवंगेने सुरळीत होतात। शुक्रस्तंभक असल्याने कामशक्ती वाढवण्याचे कामही लवंगेने होते। लवंग ही या व्यतिरिक्त पोटाच्या अल्सरमध्ये व कॅन्सरमध्येही वापरतात। म्हणून लवंग ही वैद्यकीय सल्ल्यानुसार जरूर वापरून बघावी। आता ही लवंग कधी खाऊ नये, तर कुठलेही ऑपरेशन होण्याच्या आधी, रक्तस्राव होत असल्यास, हिरड्या सुजणे किंवा दुखणे, तोंड चरचरणे ह्याच्यामध्ये, तसेच प्रेग्नन्सीमध्ये लवंगाचे सेवन किंवा अतिरिक्त सेवन हे टाळलेलेच बरे। धन्यवाद।